तिकडे 19-20 झालं तरी आपलीच माणसं असतात, सांभाळून घेऊ शकतात, म्हणून ते धाडस करते असं समजा. नाट्यछटा ही माझ्या फेसबुकवरच्या एका मैत्रिणीने लिहिलेली आहे. कोल्हापूरच्या आहेत त्या शिल्पा कुलकर्णी, त्यांची नाट्यछटा सादर करते. नाट्यछटेचं नाव आहे मी नाही बाई त्यातली. बाई बाई काय ह्या आमच्या चाळीतल्या बायका नुसत्या सारख्या गॉसिप करत असतात. ह्यांना काही उद्योगधंदे असतात की नाही कोण जाणे. मला अजिबात आवडत नाही ह्या असल्या नसत्या चौकशा करणं. आणि वेळ तरी कुठे असतो. ह्यांना कसा काय वेळ मिळतो कोणाच तो. काय म्हणताय, तरी मला सगळ्या गोष्टी कशा कळतात. अहो आता शेजारी म्हटलं की जरा इकडे तिकडे जावं लागतं. बसलं की थोड्याफार गप्पा या होतातच आणि मग कळत जातात सगळ्या गोष्टी. तुम्हाला सांगते, कधी कधी मी आमच्या चाळीतल्या साने काकूंकडे जाऊन बसते. साने काकूंना चाळीतल्या सगळ्या घरांमधली बित्तम बातमी असते. कोणाची सून सासूशी भांडते, कोणाची सून माहेरी गेली आहे, कोणाची सून माहेरून कधी परत आली, कोणाच्या मुलीचं कोणाबरोबर प्रकरण चालू आहे, कोणाच्या घरात कशावरून वाद चालू आहेत, सगळ्या गोष्टी या साने काकूंना माहिती असतात. मग त्यांच्याकडे गेलं आणि जरा वेळ गप्पा मारत बसलं की साने काकू सगळं इकडचं तिकडचं सांगत बसतात. मग मी बसते आपली ऐकत. नाहीतर तुम्हाला सांगते, मला असल्या चौकशा अजिबात आवडत नाही आणि वेळ तर अजिबातच नको. आता आज सकाळी काय झालं, भाजी आणायला गेले होते. येता येता सुली भेटली. सुली म्हणजे शेजारच्यांची कामवाली हो. आता काल जरा त्यांच्या घरातून मोठ्याने आवाज ऐकू आले होते, म्हणून मी सुलीला आपलं सहज विचारलं, काय ग काल शेजारच्या घरी भांडण वगैरे झालं होतं की काय. आता त्यावर सुलीने ही एवढी मोठी टेप लावली. गेला की माझा अर्धा तास. पण कळलं बरं का. अहो शेजारच्या काकूंचा सुरेश म्हणे त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीशी प्रकरण चालू आहे त्याचं. हो, अगदी त्या माझ्या नवऱ्याची बायको सिरियल मधल्या गुरुसारखं. आणि काल ते त्याच्या बायकोला कळलं. मग काय, दोघांची ही नुसती खडाजंगी. शेवटी सासूबाईंना मध्यस्थी करावी लागली. सासूबाईंनी सुरेशला दम धरला. पुन्हा त्या भवानी बरोबर फिरायला गेलास तर बघ, माझ्याशी गाठी. आणि सुनबाईलाही समजावून सांगितलं, आता जरा मसाले वगैरे शिकायचं बाबा. मी आपलं ऐकून घेतलं आणि सुनीला सांगितलं, आता नंतर काय होतंय ते पण सांग हो. नाहीतर मला कुठे हो कशात इंटरेस्ट. मला अजिबात आवडत नाही नसत्या चौकशा करायला आणि वेळ तर त्याहून मिळत नाही. काय म्हणते, काल मी आमच्या स्वयंपाकी मावशींची गप्पा मारत बसलेली पाहिलं. अहो त्याचं काय झालं, काल मावशींचा होता उपास. मग त्यांना म्हटलं बसा फटकाभर. त्यांना राजगिऱ्याचे लाडू दिले, त्यांच्यासाठी चहा ठेवला. आता त्यांना चहा दिला की मावशी अगदी रंगात येतात आणि मग सांगतात तिकडच्या गोष्टी. मावशी बरं का
बड्या बड्या थेंडांकडे स्वयंपाकाची कामं करतात. आता त्यांच्या घरातली सगळी कृती तर त्यांना माहिती असतात. मग जरा चहा पिता पिता त्या थोड्या गोष्टी सांगतात सैलपणाने. आता भिशीच्या वेळेला मलाही त्यांचा उपयोग होतो ना, कारण भिशीच्या वेळेला सगळ्या बायकांच्या गॉसिप्स चालू असतात. मग मी काय शांत बसायचं का? मग अशा वेळेला मला ह्या गोष्टी उपयोगी पडतात. आता म्हणतात ना ते काय अपडेट काय असावं, त्यामुळे मावशींना असा अधूनमधून मी चहा करून देत असते हो. नाहीतर मला अजिबात नसत्या चौकशा करायला आवडत नाही आणि वेळही मिळत नाही. आता तुम्हाला कालचीच गंमत सांगते. काल सकाळी आमच्या चाळीतली ती रमा आहे ती अगदी नटून फटून सकाळीच बाहेर पडली. नेमकी मी त्यावेळेला समोरून गेलो. काय तिचा तो नखरा, काय तिचा तो तोरा, काय तो सेंटचा भपकारा, तो काय मेकअप आणि लिपस्टिकचा रट्टा तर असा मारला होता की मोरीच्या ब्रशने खासलं असतं तरी निघालत असतं. आता रमाला मी हाक मारली हो. अहो शेजार धर्म म्हटल्यानंतर चौकशी करायला नको का? मग तिला मी म्हटलं, काय ग रमा, एवढ्या सकाळी नटून थटून कुठे निघाली आहेस?